नमस्कार महाराष्ट्र, अण्णाभाऊ किचनमध्ये आपले सर स्वागत. मित्रांनो, आपले व्हिडिओ लेट होता याला कारण आहे, कारण आता या उन्हामुळं माझी तब्येत बरी राहत नाही आणि मागं मी ॲडमिट असल्यामुळं 10-12 दिवस आजारी पण पडलेलो आहे. तर माझे व्हिडिओ लेट झाले. तर मित्रांनो, लेट झाल्याबद्दल तुम्हाला क्षमा मागतो. दुसरं आपण आज बनवणार आहे बालुशाही. आपल्या कमेंट बी होत्यात, 2-3 मला फोन बी आले होतात. रात्री मला एक फोन आला की बाबा बालुशाही बनवून दाखवा, कशा प्रकारे बनवतात तुम्ही. म्हटलं ठीक आहे. तर आपण साहित्य घेतले बालुशाहीसाठी. आपण घेतलं सम्राटचा मैदा 1 किलो. मला एवढं नाही वापरायचं आपल्याला. 1 किलो मैदा. तूप घेतलं आपण अर्धा किलो. घेतले आपण 2 किलो पाकासाठी. नंतर आपण घेतली बेकिंग सोडा. त्याला बेकिंग सोडा वापरायचा, आपला साधा सोडा नाही वापरायचा. नंतर आपण घेतली दूध पावडर. नंतर घेतलं आपण दही. अशी आपण आपले याची कृती म्हणजे यात मला दाखवणार तुम्हाला मी. दुसरं मित्रांनो आणि आमच्या भगिनींना सांगणं असं आहे की आता जो महिना चालू आहे अधिक मास, त्याला आपण अधिक मास म्हणतो. तर त्याला म्हणतात पुरुषोत्तम मास. 2 मिनटं फक्त एक सेकंड फक्त मला सांगतो. पुरुषोत्तम मास म्हणजे काय? रत्नाकर म्हणजे समुद्र. रत्नाकरची मुलगी लक्ष्मी. जय हरी. रत्नाकर म्हणजे समुद्र मंथनातून लक्ष्मी 14 रत्न निघाले, त्यापैकी एक लक्ष्मी निघाली. पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्री विष्णुनारायण. समुद्राने आपली कन्या भगवान विष्णूला म्हणजे पुरुषोत्तमाला दान केल्यामुळं हा पुरुषोत्तम मास. तर या महिन्यात दानधर्म करणार पडतो. खरंच सांगायचं असं दानधर्म म्हणजे काय? अन्नदान, वस्त्रदान, ह्या ज्या गोष्टी आपल्याला दान करणं पडतात. आता जवायला बोललो गोष्ट ठीक आहे, नवीन प्रथा निघाली, जवायला बोलवा, जेवण करा काही. तर खरंच काय? गोदान, गो म्हणजे गायदान, हे असं दान देणं पडतं. आणि पुरुषोत्तम म्हणजे भगवान विष्णू, रत्नाकर म्हणजे समुद्र, आणि लक्ष्मी त्याची मुलगी, यांचा विवाह झाला अधिक मासमध्ये, म्हणून याला म्हणतात पुरुषोत्तम मास. इथपर्यंत आपली माहिती आहे. रामकृष्णाला पुढे आपण तयारी करूया. मैदा चाळून घेऊ. हे बघ, चाळणी मैदा घ्या. हे झालं आपलं चाळून. आता मला साहित्य देऊ आपण. देऊया दूध पावडर. मैदा आपण घेतला अर्धा किलो. दूध पावडर आपली 25 ग्रॅम दूध पावडर आहे. नंतर आपण घेऊया बेकिंग सोडा. आपल्या कमीत कमी 1.5 किंवा 2 ग्रॅम मारणं, याच्यावरच टाकायचं नाही. कारण जास्त पडंत जास्त खस्ते बी नको आपल्याला. चांगले मिक्स करून घेऊ. आपण तूप ठेवले कोमट करायला. 500 ग्रॅम मैदा असल्यामुळं आपल्याला तूप घेणे 150 ग्रॅम. आणि आता मला 1 किलो प्रमाण तुम्हाला सांगतो. 1 किलो बालुशाहीसाठी प्रमाण तुम्हाला सांगतो. 1 किलो मैदा, 300 ग्रॅम तूप. तुम्ही डालडा वापरा किंवा साधं तूप वापरू शकता, देशी तूप. नंतर त्याला कमी 5 ग्रॅम सोडा, 100 ग्रॅम दही आणि 50 ग्रॅम दूध पावडर. नंतर चाचणी डबल करतात. 1 किलोला 2 किलो साखर वापरायची. तुम्हाला चाचणी दाखवणार आहे मी. एवढं साहित्य आपल्याला वापरायचं आहे. चाचणी करून तुम्हाला चाचणी कशी प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे. आणि पहिला मुद्दा म्हणजे एकदम खस्त. जेवढी तुम्ही खस्त वस्तू खायचाल तेवढी आपल्या शरीराला हानिकारक आहे. जास्त खस्तही नको, जास्त सही नको, मध्यम प्रमाणात आपल्याला बनवायचं आहे. आपण देऊया दही. आता दही आमच्याकडे प्युअर दही आहे. यातही पावशेर आहे. हे बघ, तिला 25 ग्रॅमच्या आसपास दही देणार. दही का? थोडा मुलाम म्हणजे नरमपणा थोडा येण्यासाठी. कडक ना दही दिली. आता आपण तुपाचं मोहन देऊ. 150 ग्रॅम तूप घेणं आलेलं, जास्त घेणं 150 ग्रॅम. हे बघा, तूप घेतलेलं आहे. पहिले आपले एकजीव करून घ्या नाही मस्तपैकी. अशा प्रकारे आपली एकजीव झालेलं पहा. लाडू बोलतो आहे बघा. दही, तूप, दूध पावडर आणि बेकिंग सोडा सारखं मिश्रण जर तुम्ही व्यवस्थित केलं, आपली बालुशाही सुंदर होते. आपण देऊया थोडं पाणी. आता 500 ग्रॅम असल्यामुळे कमीत कमी 150-200 याच्यावर पाणी जास्त लागत नाही. लागता पाणी द्यायचं. जास्त आपल्याला याला नरम बी करायची आणि कडक बी बनवायचं नाही. असं मध्यम असं मुलायम आपल्याला मळायचं आहे.
तळताना आपली बालुशाही फुटली नाही पाहिजे किंवा जो तडा नाही पडला पाहिजे. याला मस्त आपलं मालिश करणे, जेवढी मालिश करू तेवढी बालुशाही सुंदर येईल आणि आपले गोळे करायला त्रास होणार नाही. अशा प्रकारे आपला तयार झाला बालुशाहीचा गोळा. आता आपण याला एक 10 मिनटं आपण झाकण ठेवू याला आणि नंतर मग आता आपण चाचणी करायला घेऊ. तोपर्यंत हा मुरल आपला जळा. आता आपण पहिले चाचणी बनवून घेऊ. आपण घेतला अर्धा किलो मैदा बालुशाहीला. आपण साखर घेणार 1 किलो. थांब पहिले पाणी टाकू. आपण 1 किलो साखर टाकलेली. आपल्याला 400 ग्रॅम पाणी देणं आहे. तर आपण दिलं 400 ग्रॅम पाणी. हे बघा झाली चाचणी आपली. आता चाचणी आपल्या कडक करायची नाही, मध्यम ठेवायची आपल्याला. हे बघा चाचणी आपल्या अशा प्रकारे चाचणी करायची आहे. हिला आपल्या कडक नाही करायची. हे पाहून घ्या. बस झाली चाचणी आपली. आपण गॅस बंद करू आणि आपण छोटे छोटे अशा त्या गोळ्या आपण बालुशाहीच्या बनवू. आपण तेल ठेवले गरम करत. तळताना आपल्याला कोमट तेल घ्यायचे, म्हणजे कोमल तेल, गरम तेल घ्यायचं नाही. तर आपण ठेवलं गॅसवर तेल, बसू आणि गोळे करू मस्तपैकी सुंदर अशा प्रकारे. हे बघा मस्तपैकी आपलं पीठ सुंदर असं झालेलं आहे. आता आपण बारीक बारीक गोळ्या करून त्याच्या बारीक बारीक डोळ्या तयार करू, म्हणजे बालुशाही आपली तयार होईल. तेव्हा सुंदर असं पीठ लागलेलं आहे. आपलं काही मोठी साईज घेणे नाही, छोटी छोटी बनवायची. गोड पदार्थ आहे, धोंड्याचा महिना आहे, पुरुषोत्तम मासे. जवायला बोलायचं मस्तपैकी गोड पदार्थ जवायला खाऊ घालायचा, मुलीला द्यायचा. तेव्हा अशा प्रकारे गोळी करणे आपल्याला. असं मोठी नाही घ्यायची, कारण फुकती तेलामध्ये नंतर. पहिल्या बारीक बारीक गोळ्या करून घेऊ आपण. हे बघा झाले आपल्या गोळ्या तळून. तर आपल्याला काय करायचं आता, अशा प्रकारे आता गोळा घ्यायचा, असा असा मळायचा चांगल्यापैकी, दाबून घ्यायची, पोकळ राहिली पाहिजे. असं दाबला का नंतर मध्यपैकी अशी त्याला एक थोडं छिद्र पडायचं, वळून घ्यायची थोडी परत. नंतर वळली का बरं अशी दाबायची अशी. अशा प्रकारे आपले संपूर्ण गोळे करून घेणे. नंतर आपण त्याला हळूहळू तळायचे. तळताना तेल मंद असावं, जास्त गरम नसावं. सुंदर अशी जाळी आपली बालुशाहीला पडणार आहे. अशा प्रकारे सुंदर असे आपण बालुशाही पेढे बनवून घेतलेले. आता आपण मंद आचेवर तळायचं. आपल्याला आपण तेल ठेवलं इटेवर मंद आचेवर. तेल आपलं असं गरम करायचं नाही. बघा अशा प्रकारे तेल आपण घ्यायचे. गरम तेल घ्यायचंच नाही अजिबात, कोमल तेल आहे. त्यात आपल्याला बालुशाही सोडायची. कारण जास्त गरम तेल जर आपण केलं तर आतमधून शिजत नाही, वरच्यावर लाल पडून काळी पडून जाते, मध्ये कच्ची राहते. म्हणून आपल्याला आहे ना तेल कोमट ठेवणं एकदम. मी खाली गॅस बंद केलेला आहे. दोन गाणी करूया, कारण एक गाण्याचा केला जाटून जाईल. याला काही आल्याची गरज पडत नाही, त्या टाइमने वरून जातात. दुसरं आपण जी चाचणी केलेली तळल्यानंतर लगेच आपल्याला चाचणी टाकायची नाही. त्याला कमीत कमी त्याला अर्धा घंटा आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. जोपर्यंत गार होत नाही तोवर चाचणी टाकायचीच नाही. आणि तुम्ही गरम गरम चाचणी टाकलं ना त्याचं भोगा होऊन जाईल. चुरा म्हणजे एकदम चिखल शिरच होऊन डायरेक्ट.
म्हणून त्याला आपल्याला अर्धा घंटा त्याला थंड करायला ठेवू नये. मग अर्ध्या घंट्यानंतर मग चाचणी काही गरम करायची गरज नाही. चाचणी याला थंडीच लागते. गरम चाचणी परत केली तरी भुगा होतो. लक्षात असू दे. हे बघा काही सुंदरपैकी अशी वर आली बघा. ती प्रश्न जाळी पडली बघा. गॅस बंद आहे. गॅस चालू नाही. गॅस खाली बंद आहे. मंद आचेवर म्हणजे कोमल तेलामध्ये तळले टाकलेले. हा त्याला वर आपले हळूहळू सगळे वर येऊ देऊ. नंतर आपल्याला उलटून त्याला पलटी करायची अशी. जास्त जोर द्यायचं नाही, हळूहळू. कारण ते त्यात मोहन असल्यामुळं. हे बघा काही सुंदर वर आले बघा. जाळी किती छान जाळी पडली बघा. हाय कुठं तड आहे का बघा बरं. फाटलेले. हे बघा आपलं असं एक एक पलटी करायचं आहे हळू. हे बघा अशा प्रकारे म्हणजे दोघे बाजू शिजल्या पाहिजेत. मी अजून मी गॅस सोडलं नाही बरं का. संपूर्ण जे बुलबुले जे असे बुलबुल उठले बा याच्यावर संपेपर्यंत आपल्याला गॅस चालू करायचा नाही. कारण आत्ताच आपण गॅस चालू केला तर मातमध्ये कच्चे राहतील. खस्ता माल येणार नाही. आता आपण गॅस पेटूया. खरं तेल आलं थंड आलं आता. कारण एकदम थंड तेल बी नको. हे माझं गॅस सोडलेलं मंद आज चालू आहे. जास्त गॅस वाढवलं नाही. बारीक गॅस आपण ठेवलेलं आहे. तरी आपल्याला खूप टाईम लागतो बनवायला याला. घाई करू नये. कारण घाई गर्दी आपण जर केली तर आपला माल तयार होत नाही बरोबर. कच्चा राहतो. पुढं मध्ये गाठ पोते. काळ्या म्हणून पाक ओढत नसतो. कारण ह्या जे काही गोड पदार्थ जुने पदार्थ असतात आपल्याकडे भारतामध्ये. मिठाई आहे जुने मिठाई याला घाई अजिबात चालत नाही. याला शांत निवांतपणे करावं लागतं. आणि हा मित्रांनो अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास आलेला आहे. तरी ह्या महिन्यात आपण समजा 10 वर्षे 12 वर्षे औषध कधी तीर्थयात्रा किंवा भजन कीर्तन केलंच नाही. आता असं ग्रंथपुराण सांगतं बरं का. मी नाही सांगत. ग्रंथपुराण सांगतात की अधिक मासमध्ये तीर्थयात्रा करावी. माऊली म्हणतात ना तीर्थवर्त भाव धरी रे करुणा शांती दया पावना हरी करी. त्या अधिक मासात पुरुषोत्तम मासामध्ये आपण 12 ज्योतिर्लिंग 4 धाम यात्रा आवश्यक कराव्यात. नाहीच जमलं आपल्या कार्याला आपल्या घरात जर आपले आईवडील असतील त्यांचे पाय पडावं. त्यांचे हात पाय धुवून 4 अमृत घ्यावा. समजा आईवडील नसतीच वारले असतील जर आपले मोठे बंधू असतील. कारण मोठा भाऊ रामासारखा असतो बरं का. कसा असू द्या. जो मोठ्या भावाची निंदा करेन तो नरकात जातो. कारण मोठ्या भावाचं वर्णन फार सुंदर खूप ग्रंथांमध्ये. मोठ्या भावाची सेवा केली पाहिजे. आईवडील नसले तर मोठ्या भावाची सेवा करा. पुरुषोत्तम मासमध्ये तुम्हाला कोणतीच काही पडणार नाही. रामकृष्ण आहे. पलटी करूया. त्याला सुंदर असा कलर येणार आहे. हळूहळू पण मंद आचेवर घाई नाही करायची. घाई केली की काम बिघडलं. हां लाईक करा. लाईक सबस्क्राईब आणि शेअर्स करा. अशा प्रकारे आपल्याला त्याला खूप टाईम लागतो याला बनवायचं म्हटलं. घाई नाही करते. याला हळूहळू याला आपण मस्त तांबडा असा कलर सोडणार आहे बारीकपैकी. पण घाई करायची नाही. हे बघा आता हळूहळू आहे ना. हे बघा आता कलर बदली होत चालला. पहिले सफेद होते ना आता हळूहळू कलर बदल. मंद गॅस वाढवला नाही आधी. तेवढंच गॅस आहे बारीक. जसं आपलं घरगुती गॅस चालतं ना तसं गॅस चाललेला आहे. मित्रांनो आता पहा कसं हळूहळू कलर बदली होत चालला. आणि ब्राऊन म्हणजे तांबडा कलर हळू येत चालला. मग किती सुंदर असं त्याला आता जाळी पोकळ पडलेले होत आलेले. तर आपण आता हे बालुशाही काढून घेऊ आणि तिला मस्त थंड केल्यानंतर मग तिला पाकात टाकू. मित्रांनो ही झाली आपली बालुशाही सुंदरपैकी यायची. हिला आता आपण काढून घेऊ आणि हिला आपण अर्ध्या घंट्यानंतर हिला पाकात टाकू. लगेच आपण टाकायची नाही कारण थोडी गार होऊ द्यायची.
मित्रांनो, आपलं तेल थोडं जास्त गरम झालेलं आहे. आपण त्याला थोडं गार करूया. कोमल म्हणजे थोडं थंड, थोडं कोमट मिडियम करूया. तर आपण थोडं तेल गार करू. गार झाल्यानंतर त्या कोमल तेलामध्ये आपण आपली बालुशाही मंद अशी आचेवर आपण तळून घेऊ. आता आपण बालुशाही सोडूया कोमल तेलामध्ये. आणि ती जेवढं कोमल तेल असलं ते हळूहळू म्हणजे कसं आतमध्ये कच्चं राहत नाही. कारण बालुशाही जर आतमध्ये कच्ची राहिली तर मग ते खाण्यात मजा नाही. मग तिला आपण कोमल तेलामध्ये तळूया आता हळूहळू. मित्रांनो, हे बघा आता आपली कोमल तेलामध्ये बालुशाही कशी हळूहळू मंद आचेवर अशी हळूहळू वर आलेली फार सुंदर अशी जाळी पडत चालली आहे. हे बघा. मित्रांनो, हे बघा, ही आपली चाशणी झालेली आहे. बघून घ्या. मग चार घ्यायची गरज नाही. आणि आपलं असं गरम बी नको, तर थंडी नको, अशी मध्यम आपल्या कोमल ठेवणी. म्हणजे कसं आहे, आपण ज्या बालुशाही टाकू तर भुगा व्हायला नको आणि आतमध्ये पाक गेला पाहिजे. तशी आपण मिडियम कोमल ठेवणी. मित्रांनो, झाली आपली बालुशाही गार झालेली आहे, थंडी आलेली आहे. आपल्याला पाकात टाकून घेऊ आणि मस्त पाकात त्याला भिजेपर्यंत चांगली भिजवू अर्धा घंटा. ही आपल्याला लगेच पाकातून काढायची नाही, हिला चांगली भिजू द्यायची. आणि पाक जो आपला असं एकदम गोठला जाईल पाक त्यापर्यंत घ्यायचे आपल्याला. कारण साखर बी सुटली नाही पाहिजे आणि बारी सुंदर दिसली पाहिजे. हे बघा दादांनो, सुंदर अशी बाग भिजलेली. बघा, पुढे साखर बी नाही, काही नाही. सुंदरपैकी पाक बी थोडा आपला घट्ट आलेला आहे, नरम नाही. आपण बघूया आता बालुशाहीच्या आतमध्ये पाक गेलेला आहे का. जर आत पाक गेला तर बालुशाही सुंदर झाली समजा. हो, फार सुंदर. वा वा. हे बघा, एकदम नरम आणि खस्ती बालुशाही आपल्या सुंदरपैकी. हे बघा दादांनो, पूर्ण अशी बालुशाही पूर्ण पाकात आतमध्ये पाक गेलेला आहे, पाहून घ्या. आता आपण हिला काढून घेऊया. मित्रांनो, माझ्याकडे
लक्ष्मी भाऊ देसले पाटील माझे मित्रच आहे. मी यांच्याकडे व्हिडिओ बघितला असेल एका टायमाला जे हरी करताना. त्यांना आज बोलवलं म्हणलं दादा तुम्ही या. आणि त्यांना गोड खाणी खूप आवडते बरं का, गोड फुलं आवडतं. दादा एक बालुशाही खा आणि आपल्या प्रेक्षकाला सांगा मायाबापांना की आपली बालुशाही झाली कशी, गोड खस्ती खाण्यास किती सुंदर आहे. आपल्या प्रेक्षकांना सांगा. अण्णाबाबांनी जी बालुशाही बनवली ती एकदम उत्कृष्ट, स्वादिष्ट आणि नरम, म्हणजे एकदम एक वेगळा प्रकारचा अनुभव मला आज आला तो खायला. आजपर्यंत मी बालुशाही खाल्ली आहे, पण अशी बालुशाही जी बनवली अण्णाबाबांनी ती एकदम माझ्या तोंडातच राहिली. खाऊन बघा तुम्ही प्रत्यक्ष, आणि जे कृतीप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे करा तुम्ही एकदम व्यवस्थित. नंतर अण्णाबाबांना लाईव्ह करा. दादा धन्यवाद. धन्यवाद. आपण माझा मान वाढवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी मित्रांनो.